नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अप्रतिम दमदार, सोपे आणि लहान असे भाषण बघणार आहोत. गुरुविन मिळे ज्ञान. गुरुविन मिळे ज्ञान, ज्ञानाविन मिळे सन्मान. जीवन फुलवते गुरुची कृपा, गुरुच घडवतो मानवाचे स्थान. सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, माझे पूज्य शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सस्नेह नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात, कारण महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांचा हा जन्मदिवस आहे. महर्षी व्यास हे सर्व गुरूंचे गुरु मानले जातात. गुरुचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु म्हणजे केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक नव्हे, तर आपल्याला योग्य दिशा दाखवणारा, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणारा आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. आपली पहिली गुरु ही आपली आई असते आणि त्यानंतर आपले शिक्षक व वडीलधारी माणसे आपल्याला घडवतात. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना मी आज मनापासून प्रणाम करते. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आपण समाजात एक उत्तम नागरिक बनू शकतो. गुरूंच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, पण त्यांच्याप्रती आदर ठेवणे आणि त्यांनी दाखवलेल्या सत्प्रवृत्तीच्या मार्गावर चालणे हीच त्यांची खरी गुरुदक्षिणा ठरेल. शेवटी एवढेच म्हणेन, गुरु म्हणजे प्रकाशाची वाट. गुरु म्हणजे प्रकाशाची वाट. गुरु म्हणजे यशाचा थाट. आजच्या या शुभदिनी गुरूंच्या चरणी शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.